मी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तुम्ही पाहू शकता मी आज कुठे आलेली आहे। या मीट स्टुडिओच्या मॅडम आहेत आणि यांची अकॅडमी आणि यांचं सलून आहे सदरला, बिलकुल हल्दीरामच्या कॉर्नरच्या साईडला। सो मी आज इथे आजचा जो लुक आहे तो आहे गरब्याचा। सो डेफिनेटली तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघू त्या मेकअप कसं करतात म्हणून। सगळ्यात आधी त्यांनी मला पूर्ण माझ्या चेहऱ्याला काही टॅनिंग वगैरे आलेली असेल किंवा मी प्रवास करून आलेली होती, त्याच्यामुळे त्यांनी माझा चेहरा असा पूर्ण क्लिअर करून दिलेला आणि देन आफ्टर झाली मेकअपला सुरुवात। मेकअपचा बेस इथे कंप्लीट रेडी आहे। नवरात्री स्पेशल लुक आहे, वेस्टर्न लुकमध्ये येतो थोडाफार, म्हणून असा फार हेवी मेकअप नाही करायचा होता, बिलकुल सॉफ्ट। आणि यू नो व्हेरी वेल गाईज, जर तुम्ही माझं इंस्टाग्रामचं प्रोफाईल नेहमीच बघत असाल तर माझ्यावरती सगळ्यात जास्त कोणता लुक सूट होतो तुम्हाला सगळ्यात माहितीच आहे। MIT सलून अँड अकॅडमीमध्ये इथे बऱ्यापैकी ड्रेसेस रेंटनी मिळतात। इथे हायड्रा फेशियल, कोरियन ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टींची म्हणजे इथे पूर्ण काय म्हणते उपलब्ध आहे सेवा, आणि हे खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला सर्विस प्रोव्हाइड करतात, तुम्हाला माहितीच आहे। आणि बिलकुल अपोजिट आहे सदरला हल्दीरामच्या, तुम्ही बघू शकता, बघितलंच असणार तिथे तुम्हाला ते शॉप नक्कीच दिसतं असेल। जर तुम्ही नागपूरचे आहेत तर तुम्हाला कोणतीही फेशियल म्हणा किंवा हेअर ट्रीटमेंट म्हणा, कोणतीही ब्युटी रिलेटेड कोणतीही सर्विस तुम्हाला इथून घ्यायची असेल तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता। सो इथे माझा आय मेकअप वगैरे कंप्लीट होत आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणलं बिलकुल एकदम सॉफ्ट आय मेकअप त्यांनी कंप्लीट केलेला आहे, जे खूप सुंदर दिसत होता। जेवण करायचं होतं म्हणून लिपस्टिक ठेवली आणि मारलं मेकअप फिक्सर मध्ये। खूपच मस्त अशी भाजी आहे जी माझी फेवरेट आहे ही, आणि पोळी बापरे, आणि खिचडी पण आणली आहे मस्त। थोडंसं खाल्ल्यानंतर त्यांनी सुरुवात केलेली आहे हेअरस्टाईलला, आणि बिलकुल दांडिया स्पेशल जी हेअरस्टाईल छान दिसते ती त्यांनी करून दिलेली आहे। आम्ही इंटरनेटचं इन्स्पिरेशन घेतलेलं होतं। फायनली झाली शूटला सुरुवात। यांचे 3 आउटफिट होते, तर हा सेकंडवाला होता। मी फर्स्ट ऑरेंज कलरचा घातलेला होता, मे बी माहिती नाही त्यांनी बरोबर शूट नाही केलं BTS, तुम्ही बघू शकता, जो अप्रतिम दिसत होता। ज्वेलरी, बँगल्स वगैरे घातल्या, आणि हे सगळे आउटफिट तुम्हाला रेंटनी मिळून जाईल, जे फक्त आणि फक्त 50% ऑफर चालू आहे त्यामुळे। तर गाईज आता मी तिसरा आउटफिट घातलेला आहे ना, आता आम्ही निघालो आउटडोर शूटला, अँड माझ्यासोबत सगळे येते की नाही बघू आपण। आम्ही पोहोचलो शूटकरिता रविनगरच्या एका गार्डनमध्ये, आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी छान प्लेस होती आणि छान होतं। इथे आपण आरामात शूट करू शकत होतो आणि इथलं शूट खूप छान झालं, ज्याचे पोस्ट मी इंस्टाग्रामलाही अपलोड केलेले आहे। जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज 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 नक्की जाऊन बघा। आणि एक्सलंट दादांनी खूप छान पिक्चर्स काढून दिले, बिलकुल नॅचरल, जसं मेकअप आर्टिस्टला हवं असतं। आम्ही ॲज अ मॉडेल म्हणून वर्क असतो तर आम्हाला काही एवढं प्रॉब्लेम नाही। आणि मग मी केला एक डान्स, जे मी शिकत होते। सो डान्सचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे, अँड खूप फनी, खूप मजा केली। आमचा आउटडोर शूट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। शूट खूप छान झाला, खूप लवकर झाला, आणि हा लुक माझ्यावरती सूट झाला की नाही झाला नक्की कळवा। आणि हे जे आउटफिट आहे याच्याहीपेक्षा सुंदर आउटफिट या स्टुडिओमध्ये रेंटसाठी अवेलेबल आहे, आणि यांचं स्टुडिओ आहे सदरला, तुम्हाला माहितीच आहे, कुठेच भटकण्याची गरज नाही, अगदी रोडवर यांचं शॉप आहे। MIT स्टुडिओ अँड सलून अकॅडमी म्हणून तुम्हाला दिसून जाईल। सो डेफिनेटली व्हिजिट करा, आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे गाईज। त्यांनी एकदम न्यू सुरू केल्यामुळे ते ऑफर देत आहे। 2000मध्ये तुम्हाला 3 आउटफिट मिळणार आहे फॉर शूट। तुम्ही बघू शकता माझा लुक मला प्रचंड आवडला, कारण मी आज पहिल्यांदा हा लुक केलेला आहे त्यामुळे। फर्स्ट टाईम गाईज मी कधी कोणत्या अकॅडमीमध्ये जाते तर मला कधीच कोणतीच मॅम माझा मेकअप रिमूव्ह करून देत नाही, पण MIT स्टुडिओमध्ये मला ह्या खूप चांगल्या पद्धतीने मेकअप रिमूव्ह करून देत आहे। बघू शकता इतकं रिलॅक्स फील होत आहे। रिअली सर्विस खूप छान आहे, तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करायला पाहिजे। नवरात्री स्पेशल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। या काही पिक्चर्स आहेत ज्या मला प्रचंड आवडलेल्या आहेत, आणि होप सो तुम्हालाही आवडला असेल। आउटफिट कसं वाटलं, मेकअप कसं वाटलं कमेंट करून कळवायचं आहे बरं का। धन्यवाद, भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक यू ऑल ऑफ यू।